नगर शहरात सध्या भटक्या कुत्र्यांनी थैमान घातलं असून एका आठवड्यात लहान मुलींवर या भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्यात। 2 दिवसांपूर्वी मेहक पटेल या 4 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यानं हल्ला केला होता। यानंतर महापालिकेकडून भटके कुत्रे पकडण्याबाबत कारवाई होणं आवश्यक होतं, मात्र ती झाली नसल्याचं समोर येत असून पुन्हा दुपारी रामवाडी भागातील एका 3 वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केले। या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेलं असता तेथे या मुलीवर उपचार करण्यास दिरंगाई करण्यात येत असल्यानं ही बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन प्रशासनास धारेवर धरून मुलीवर योग्य उपचार करण्यास भाग पाडलं। महापालिकेच्या वतीनं 10,000 रुपयांची मदत देखील यावेळी देण्यास भाग पाडले। याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी अधिक माहिती दिली। काल संध्याकाळी रामवाडी परिसरामध्ये एका 7 वर्षीय चिमुकल्या मुलीला जवळपास 4 ते 5 कुत्र्यांनी नगर शहरामध्ये जे कुत्र्यांचा सुळसुळाट झालेला आहे त्या एका चिमुकल्या मुलीवर एका कुत्र्याने चावा घेतल्यामुळे तिला प्रचंड मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे। मुलीवर कोणत्याही पद्धतीचे उपचार नाही, पालिकेकडून तिला कोणत्याही पद्धतीचे मदत मिळत नाही। त्यामुळे त्या मुलीच्या वडील व परिसरातील असंख्य नागरिकांना घेऊन आम्ही आयुक्त साहेबांकडे गेलो, परंतु आयुक्त साहेबांनीही त्या ठिकाणी उडवाउडवीची उत्तरं दिली। मग आयुक्त साहेब असतील त्याच पद्धतीने या शहराचे आरोग्य अधिकारी बोरगे डॉक्टर असतील त्यांना घेऊन आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो, मुलीची चौकशी केली, मुलीला पाहिलं, परंतु त्या मुलीच्या पालकांचा इतका आक्रोश होता की त्यांनी सांगितलं माझ्या मुलीला कोणत्याही पद्धतीचे उपचार या ठिकाणी मिळालेले नाही, पालिकेमधूनही कोणतीही मदत मिळालेली नाही, तर मी मुलीला घेऊन रस्त्यावर येतो, रस्त्यावर आपण काहीतरी आंदोलन करू। परंतु आम्ही त्यांना सांगितलं की अशा पद्धतीचं करायचं नाही, आम्ही तुम्हाला न्याय दिल्याशिवाय या ठिकाणी आम्ही हलणार नाही। त्यामुळे राष्ट्रवादी युवकचे आमचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असतील, आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आयुक्तांना, त्याच पद्धतीने सिव्हिल सर्जन असतील, महापालिकेचे आरोग्य अधिकारी असतील यांना धारेवर धरलं आणि या मुलीवर चांगल्या पद्धतीचे उपचार मिळावे यासाठी त्यांना धारेवर धरलं आणि आयुक्तांकडून 10,000 रुपयांची विशेष मदतही त्या मुलीला मिळून आम्ही दिलेली आहे। 2 दिवसांपूर्वी हल्ला झालेल्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यास हलगर्जीपणा केला गेला होता, तेव्हा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले होते। मात्र तरीही 2 दिवसात पुन्हा जिल्हा रुग्णालयात तोच प्रकार घडल्यानं या रुग्णालयात कुणाचा धाक राहिला नसल्याचं दिसून येते। न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर।